नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळजाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण एका काव्य मैफलीमध्ये आहोत. पाहूया केशर हॉलमध्ये होणाऱ्या या काव्य मैफलीसाठी आपण आहोत. या ठिकाणचे विविध कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. शाहीर बाबासाहेब राजगुरू यांनी ही सुंदर अशी रांगोळी आपल्या सर्व कवी रसिकांसाठी स्वागतासाठी या ठिकाणी आपल्याला काढताना दिसत आहेत. हे शाहीर आहेत, पेंटर आहेत आणि छान अशा रांगोळीसुद्धा ते काढतात. ही रांगोळी पाहून आपल्याला हे नक्की पटलं असेल. कार्यक्रमात सहभाग नोंदवणाऱ्या कवी कवयित्रींसाठी सन्मान चिन्ह आणि पुस्तकं भेट दिली जाणार आहेत. तर ते कार्यक्रमा अगोदरच सर्व नियोजन व्यवस्थितपणे या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसतं. सगळी सन्मान चिन्ह व्यवस्थित त्याच्यावरती जसे फोटो आहेत महामानवांचे, महापुरुषांचे, तसेच ज्या व्यक्तीला हे सन्मान चिन्ह दिलं जाणार आहे त्याचं नाव यावरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि समोर छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे स्टेज संपूर्णपणे तयारी झालेली आपल्याला दिसते. अगदी काही क्षणात इथं हा कार्यक्रम सुरू होणार आहे. तर हे दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रम सुरू होतोय. या ग्रामीण भागातील जगण्याच्या पद्धती प्रगल्भ करत असतानाच अनेकांच्या जीवनातील नैराश्य दूर करण्याचं सामर्थ्य त्यांच्या लेखणीमध्ये आहे. अशा अनेक कवींच्या कविता आज ऐकायला मिळणार आहेत. आणि म्हणून खरं तर आज सकाळपासून मला इतका आनंद झाला की आज एक खूप मोठा सुवर्णयोग आपल्या जीवनामध्ये आपल्याला लाभणार आहे. अनेक दिवसांपासून युट्यूब, इंस्टा, स्नॅपचॅट अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या कवींना आम्ही ऐकतो आहोत, आज त्या सगळ्यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी या ठिकाणी आम्हाला मिळाली. आणि म्हणून आलेल्या सर्व रसिक श्रोत्याला विनंती, एकदा आपण स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण तुम्ही आहात म्हणून हा कार्यक्रम आहे. सुंदरशा कार्यक्रमाचं उद्घाटन मान्यवरांच्या शुभ हस्ते झालेलं आहे. सन्माननीय शाहीर बाबासाहेब राजगुरू साहेब यांना मी विनंती करेन. दिवस माणसाची गर्दी दाटत आहे, दिवसेंदिवस माणसाची गर्दी दाटत आहे. माणूसच माणसाचा वैरी झाला वाटत आहे. दूरपर्यंत बंधुभाव कुठे दिसत नाही सुवास. सर्वत्र माणुसकीचे झरे आज आटत आहेत. सर्वत्र माणुसकीचे झरे आज आटत आहेत. भूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षणाचे महाद्वार खुले करणारे क्रांतिबाग महात्मा ज्योतिबा फुले. आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र देणारे संविधान निर्माते विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तमाम मानवतावादी महामानवांच्या विचाराला आणि कार्याला प्रथम अभिवादन. जयंती महोत्सवाच्या निमित्ताने अनेक मान्यवर कवी उपस्थित झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे त्यासाठी आज उपजिल्हाधिकारी साहेब दादासाहेब गीते साहेब, तसेच या शहराच्या नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी साहेब मॅडम, आपण त्याबरोबर आमचे मित्र अनंत कराडजी, सूत्रसंचालन करणाऱ्या या आमच्या सपकाळ आणि जगाला दावीत असतो दिशा, जगाची पाहत असतो दशा, जगाला दावीत असतो दिशा, तरी पण जगाच्या नजरेतून बिचारा वाटत असतो कवी. आमची एका दिवंगत कवीची कविता या ठिकाणी मला आठवली आणि मला एक सांगावंसं वाटलं की या भागामध्ये, या नगर जिल्ह्यामध्ये, या जो जामखेडचा तालुका आहे, हा तालुका एकेकाळी इथे कुठलाही सहकारी साखर कारखाने नव्हता. गीते साहेबांना माहिती आहे. म्हणून आमचे कवी मित्र फमू शिंदे सर हे नेहमी म्हणायचे की हा जामखेड तालुका मळीचा जरी नसला तरी तळमळीचा आहे. आणि तळमळीचा या अर्थाने या ठिकाणी घेतला जातो की इथे अनेक चळवळी अनेकांनी चालवल्या. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये प्राचार्य नारायणराव काशी सर हे सुद्धा कवी संमेलन घ्यायचे. त्यानंतरच्या काळामध्ये आय पवार सर तर हे आमच्या जीवाभावाचे असायचे.
त्यांनी सुद्धा खूप काही चळवळी चालवल्या आणि विशेष म्हणजे भाई फुटाणे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी रामदास फुटाणे साहेब हे इथे एक महाराष्ट्रातून एक नामवंत कवी आणायचे आणि त्यांच्याबरोबर अनेक कवींची एक तळी असायची आणि तो कार्यक्रम खूप गाजायचा कविता उत्सवाच्या अर्थाने. आज गोकुळ गायकवाड सर हीच परंपरा पुढे घेऊन जात आहे. ती कुणीतरी पुढे घेऊन गेलं पाहिजे आणि जर ती मागं पडली तर त्याचा उपयोग होत नसतो. 2 कवी कमी येतील, 2 जास्त येतील, परंतु या निमित्ताने निश्चितच त्याचा उपयोग होत असतो. आणि म्हणून की ती परंपरा आमचे एक मुनव्वर राहण्याच्या ठिकाणी एका ठिकाणी म्हणतात, हम सायादार पेड़ जमाने के काम आए, हम सायादार पेड़ जमाने के काम आए, जब सूखने लगे तो जलाने के काम आए. हम सायादार पेड़ जमाने के काम आए, जब सूखने लगे तो जलाने के काम आए. तलवार की मयान कभी फेंकना नहीं, तलवार की मयान कभी फेंकना नहीं, मुमकिन है कल वो दुश्मन को डराने के काम आए. आणि मग यासाठी ही कवी संमेलन झाली पाहिजे. एकेकाळी जामखेडला कवी संमेलन उद्या आहे म्हणून आजच आम्ही 2 वेळा चक्र मारून जायचो. माझं गाव जरी आष्टी असलं तरी आम्ही यायचो. माझे शेलार सर या ठिकाणी आहेत, आमचे डॉक्टर विठ्ठल जाधव सर आलेले आहेत आणि अनेक मंडळी या ठिकाणी अशा पद्धतीने यायची. खूप नवी मंडळी असायची. चिंतामणी आम्हाला एकदा सोन्याचं दुकान म्हणलं की आम्हाला पहिलं आठवायचं की आम्हाला सोन्याचे वगैरे घेतलं. मग चिंतामणी म्हणलं की आमच्या मनाची चिंता निघून जायची त्या ठिकाणी. असं हे खूप अतिशय मोलाचं अशा प्रकारचं ऐतिहासिक, भौगोलिक आणि सगळ्या दृष्टिकोनात. तो कविता के मर्म को जानता नहीं क्या, तू कविता के मर्म को जानता नहीं. मैं फिर सीटी बजाते हुए बोला, दिल है के मानता नहीं. असं वेगवेगळ्या स्वरूपाचं असतं. विला त्या ठिकाणी शांतिवनामध्ये साहित्य संमेलन झालं, 45 मराठवाडा साहित्य संमेलन, अनेक साहित्यिक त्या ठिकाणी आले. कुमार हिंदी साहित्याचे फार धन्य साहित्यकार कवी ते असं म्हणतात, मेरे गीत तुम्हारे पास सहारा पाने आएंगे, मेरे गीत तुम्हारे पास सहारा पाने आएंगे, मेरे बाप तुम्हें मेरी याद दिलाने आएंगे. मेरे गीत तुम्हारे पास सहारा पाने आएंगे, मेरे बाप तुम्हें मेरी याद दिलाने आएंगे. थोड़ी आंच बची रहने दो, थोड़ा धुआं निकलने दो, थोड़ी आंच बची रहने दो, थोड़ा धुआं निकलने दो. कल देखोगे कई मुसाफिर इसी बहाने आएंगे, कल देखोगे कई मुसाफिर इसी बहाने आएंगे. धन्यवाद. हे सांगत असताना विशेष म्हणजे तुम्ही मला सांगा, या जगातला देव म्हणजे काय एका शब्दात उत्तर सांगा. राजा म्हणजे काय बुद्धिमंत ज्ञानवंत म्हणजे तरी काय आणि ही उत्तर एका शब्दात द्यायची होती. त्या मुलानं या ठिकाणी ते लिहित असताना एक सुंदर असं उत्तर दिलं की देव म्हणजे काय ते फक्त माई शब्द लिहिला. देव म्हणजे काय यावर फक्त माई शब्द लिहिला. राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिला. आणि बुद्धिमंत ज्ञानवंत म्हणजे काय हे त्याला कळलं नाही. तेथे त्यानं फक्त भीमराय एवढाच शब्द लिहिला. निकम साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी खास अहिल्यानगर येथून उपस्थित राहिलेले उपजिल्हाधिकारी मान्य श्री दादासाहेब गीते साहेब यांनी करावा. त्याचबरोबर सर्वांनी या ठिकाणी उभं राहून निकम साहेब यांचा सन्मान करावा. निकम साहेब यांचे खूप निवेदन ऐकले, परंतु आजचं निवेदन त्यांनी मला खूप आवडलं. संत तुकाराम एका ठिकाणी अभंगात म्हणतात की शब्दाची आमुच्या जीवन. महाराज तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सर्वच महापुरुषांना मी असे विनम्र असे अभिवादन करते. आज छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त गुरुशिष्य जयंती महोत्सव या निमित्ताने कवी संमेलन आपल्या जामखेड शहरामध्ये होत आहे आणि त्यासाठी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष अल्लाउद्दीन सय्यद तसेच उद्घाटक कवी, मान्यवर आणि सर्व रसिक श्रोते या सर्वांचे मी मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि हा सुंदर असा उपक्रम अतिशय मेहनतीनं या जामखेड नगरीमध्ये घेत आहेत. ते करणं एवढं सोपं नाही. या ठिकाणी जाधव सर बसलेले आहेत, अलाउद्दीन सर, प्रेक्षकांमध्ये शेलार सर आहेत. तर हे सगळं करायचं एवढं सोपं काम नाही.
आपण पाहतो आहोत काही खुर्च्या रिकाम्या आहेत. लोकांना चांगले कार्यक्रम ऐकण्याची सवय नाही गीते साहेब. कारण आजचा हा जो सुंदर असा कार्यक्रम आहे, बौद्धिक कार्यक्रम आहे, विचारवंतांचा कार्यक्रम आहे, लेखकांचा कार्यक्रम आहे, कवींचा कार्यक्रम आहे. आणि हे जर पीच सर्वसामान्यांच्या डोक्यामध्ये पडलं तर निश्चितच भारतापुढचे बरेच प्रश्न आपोआप सुटतील असं मला वाटतं. ही फार अवघड परिस्थिती आहे. डुप्लिकेटचा जमाना आलाय, ओरिजिनलला किंमत नाही. डुप्लिकेटचा जमाना आलाय, ओरिजिनलला किंमत नाही. आणि नाठाळांच्या नादी लागायची शहाण्यांमध्ये हिंमत नाही. नाठाळांच्या नादी लागायची शहाण्यांमध्ये हिंमत नाही. अशा प्रकारे हा काव्य मैफिलीच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. आणि मित्रांनो, जर आपणाला असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या मारुती काळदाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण काव्य मैफल सर्व कवीच्या कविता आपण पाहूया.